नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला आता दाखवतो आम्ही रिसेंटली डिझाईन केलेली मास्टर बेडरूम। तर ह्या बेडरूमची साईज 14x12 एवढी आहे। ही अशी पूर्ण 14 फुटाची आहे। त्याच्यामध्ये आम्ही इकडे डबल बेड डिझाईन केलाय, जो हायड्रोलिक आहे, आतमध्ये पूर्ण स्टोरेज आहे। दोन्ही साईडला साईड टेबल दिलेत आणि इकडे आम्ही पूर्ण बॅकरेस्ट डिझाईन केलंय। त्याच्यामध्ये आम्ही इकडे वुडनचं पॅनलिंग केलंय, त्याच्यावरती आम्ही ग्रूव्स केलेत आणि पॉलिश केलंय। इथे आम्ही जास्त हेवी दिसायला नको, त्याच्यामुळे इथे आम्ही एक रस्टिक फिनिश मधला वॉलपेपर घेतलाय आणि पलीकडे आम्ही पूर्ण एक MDFचं पॅनलिंग केलंय आणि त्याच्यावरती आम्ही डिको पेंट केलंय। ह्याच बेडला बॅकरेस्ट तुम्ही बघितलं तर आम्ही जे डिझाईन केलंय त्याच्यामध्ये इथे कुशन घेतलंय आणि त्याच्यावरती आम्ही थोडं फ्लोरल प्रिंट घेतलेली आहे। त्यानंतर बेडच्याच राईट साईडला तुम्ही बघितलं तर इथे आम्हाला एक निश मिळाली होती आतमध्ये। ऍक्च्युअली ही वॉर्डरॉबसाठी डिझाईन केलेली होती बिल्डरने, बट आम्ही वॉर्डरॉब दुसऱ्या बाजूला केले। तर याच्यामध्ये आम्ही पूर्ण स्टोरेज केलंय। वरती तुम्ही बघाल तर पूर्ण प्रोफाईल डोअर आहेत, ज्याला आम्ही मध्ये ग्लास यूज केली ब्लॅक कलरची, की आतमधलं थोडंसं कमी दिसावं काय ठेवलंय ते त्यासाठी। मध्ये आम्ही थोडं रिकामं ठेवलंय, थोडं मोठं दिसावं त्यासाठी। आणि इथे आम्ही ओपन बॉक्स घेतलेत, याला खाली प्रोफाईल लाईट दिलेली आहे आणि खालचं जे स्टोरेज आहे ते आम्ही पूर्ण वुडन लॅमिनेट मध्ये केलंय आणि याला समोरून आम्ही इथे ज्यूट लॅमिनेट लावलंय। इथे राईट साईडला तुम्ही बघितलं तर इथे पण आम्ही प्रोफाईल डोअर घेतला एक, हा बघा, आणि याच्यामध्ये आम्ही पूर्ण ग्लासचे शेल्फ दिलेले आहेत। बे विंडो डिझाईन केली आहे बेडच्या समोर। इकडे आधी ही विंडो आतमध्ये होती, ती पूर्ण आम्ही विंडो मागे घेतली आहे आणि इथे पूर्ण वुडनचं पॅनलिंग केलंय। तुम्ही बघाल तर पूर्ण कर्व शेप मध्ये आम्ही केलंय हे। ह्याच बे विंडोच्या बाजूला इथे आम्ही एक छोटासा वर्किंग डेस्क दिलेला आहे। इथे वरती स्टोरेज आहे आणि इथे बाजूला थोडं ओपन शेल्फ ठेवलेले आहे। जो वर्किंग डेस्क आहे हा आम्ही फोल्डेबल केलाय। तुम्ही इथे बघितलं तर खाली फिटिंग आहे, हा पूर्ण चेअर काढल्यानंतर हा पूर्ण फोल्ड होतो खाली, म्हणजे रूमला जास्त अडचण होऊ नये आणि बे विंडो मध्ये पण बसता यावं त्यासाठी आम्ही हा फोल्डेबल केलाय।